लेक्चर 2 ऑन एएमपी. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल, बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे ॲझम्पशन्स बघितली. ॲझम्पशन्स किंवा पॉस्च्युलेट्स, याला काय म्हटलं होतं आपण? पॉस्च्युलेट्स. बोर्स ॲटॉमिक मॉडेल्सचे पॉस्च्युलेट्स. त्यामध्ये आपण 3 पॉस्च्युलेट्स बघितले होते आणि त्यापैकी 2 रिलेशन्स इक्वेशन सांगितले होते मी. एक होतं mv² अपॉन r विच इज इक्वल टू ze² अपॉन 4πε0 इंटू r². ह्या डिराईव्ह केला होता आपण बोर्स फर्स्ट पॉस्च्युलेट्स. आणि सेकंड होता mvr इज इक्वल टू h अपॉन 2π. हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हा जो लेक्चर आहे यामध्ये आपण काय करणार आहोत? हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन इक्वेशन्सचा यूज करून जे काही फॉर्म्युलेज आहेत, कुठले? फर्स्ट फॉर्म्युला की हायड्रोजन ॲटम किंवा कुठला हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक ॲटम मध्ये जो काही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे अराउंड न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या भोवती nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असताना त्या इलेक्ट्रॉनची रेडियस, त्याचा फॉर्म्युला, त्याचं n सोबत व्हेरिएशन कसं, फर्स्ट ऑर्बिटमध्ये रेडियस किती असेल, सेकंड ऑर्बिटमध्ये किती असेल, ती कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर त्या nth ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असणार, nth ऑर्बिटमध्ये कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी त्याला किती टाइम पिरियड लागणार, किती फ्रिक्वेन्सी असणार, आणि त्या nth ऑर्बिटमध्ये तो किती व्हेलॉसिटीनं मूव्ह करणार, या सर्वांचा आपण n म्हणजे काय? तर n हा असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. काय असतो n? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n ज्याला आपण रिलेटेड टू ॲटॉमिक फिजिक्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. आणि हा n जो असतो, हे n च्या व्हॅल्यू आपण कशामध्ये बघितल्या? क्वांटायझेशनमध्ये बघितल्या. n ची व्हॅल्यू असते 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत. बट नॉर्मली आपण कुठपर्यंत डील करत असतो? 1 2 3 4 आणि मॅक्सिमम ॲट मॅक्स 5 पर्यंत. आपण काय करू? सगळ्यात पहिलं जे रिलेशन आहे कुठलं? आर्यन. आर्यन म्हणजे रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक एटम. रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन हाइड्रोजन एटम और हाइड्रोजन लाइक एटम इन nth ऑर्बिट. इन nth ऑर्बिट. याचा फॉर्म्युला बघू आणि याच्यावर बेस कशा प्रकारचे क्वेश्चन्स बनू शकतात आणि ते डिस्कस करू. काय काढायची आहे? आर्यन. आर्यन काय आहे? रेडियस. कशाची? इलेक्ट्रॉन्सची. रेडियस आहे इलेक्ट्रॉन्सची. कुठे? हायड्रोजन ॲटम मध्ये किंवा हायड्रोजन लाइक ॲटम मध्ये. आर्यन स्टँड्स फॉर nth ऑर्बिट मधली रेडियस. nth ऑर्बिट मधली रेडियस म्हणजे सपोज बघा, हा न्यूक्लियस आहे, याच्या भोवती हे पहिलं ऑर्बिट असेल, दुसरं ऑर्बिट असेल. पहिल्या ऑर्बिटसाठी असेल ती रेडियस r1, दुसऱ्या ऑर्बिटसाठी असेल r2, असे सो ऑन. असं nth ऑर्बिट जो असेल ना, तर nth ऑर्बिटचे एक जनरल इक्वेशन्स काय करू आपण? डिराईव्ह करू युजिंग बोर्सचे 2 पॉस्च्युलेट्स 3 पॉस्च्युलेट्स आपण बघितले, त्यांचा यूज करू. बघा, आता nth ऑर्बिटमध्ये रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिलं जे इक्वेशन्स आहे, पहिलं इक्वेशन म्हणजे कुठलं? तर हे वालं ze² अपॉन 4πε0. जो r होता, r काय होता? डिस्टन्स होता बिटवीन न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. ते डिस्टन्स घ्यायचं nth ऑर्बिटमध्ये. ते डिस्टन्स घ्यायचं nth ऑर्बिटमध्ये. आणि राईट हँड साईड पण जे आहे mv² अपॉन आर्यन. हा इथे आर्यन स्क्वेअर होता आणि इकडे आर्यन. यामध्ये n ची व्हॅल्यू परत तीच क्वांटायझेशन कंडिशन नुसार 1 2 3 4 अप टू कितीही असू शकते मॅक्सिमम. ओके, हा इक्वेशन पहिला, याचा यूज करायचा आहे. आणि दुसरा इक्वेशन्स आहे, दुसरा कुठला आहे आपला? बोर्सचा पॉस्च्युलेट नुसार आलेला mv आर्यन इज इक्वल टू h अपॉन 2π. h अपॉन 2π. इक्वेशन 2. इक्वेशन 2 बघा, पहिलं जे इक्वेशन आहे, तर पहिल्या इक्वेशन मध्ये काय करायचं? m इंटू v. सेकंड इक्वेशनला बघा इम्प्लाइज केल्यानंतर हा m इंटू v आर्यन इकडे डिनॉमिनेटरला पाठवायचा. मिळतो mv इज इक्वल टू h अपॉन 2π इंटू आर्यन.
एच अपॉन 2 पाय इंटू आर एन. हा जो इक्वेशन आहे इक्वेशन 1 ला राईट हँड साईडला एम ने मल्टिप्लाय करायचं आणि एम ने डिवाइड करायचं. बघा इन इक्वेशन 1 implies that काय ZE² अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 RN² which is equal to MV याचा स्क्वेअर डिवायडेड बाय M इंटू RN. MV² कसा झाला हा? या इक्वेशनला काय केलं आपण इथे M ने मल्टिप्लाय केलं, M ने डिवाइड केलं. M ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा M इंटू M झाला M² V स्क्वेअर लाच कसं लिहिलं आपण M इंटू V ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि खाली M ने डिवाइड केली. आता हा जो याला ना याचं इक्वेशन नंबर 3. तुम्ही काय करायला पॉज करून नोट करून घ्या. आता इक्वेशन 3 मध्ये काय करायचंय पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 2 बघा इक्वेशन 2 काय आहे इक्वेशन 2a याला नाव द्यायचं इक्वेशन 2a. इक्वेशन 2a व्हॅल्यू कुठली पुट करायची इक्वेशन 2a ची कशामध्ये इक्वेशन 3. इक्वेशन 3 म्हणजे हा MV ची ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची h अपॉन 2 पाय RN. काय करायची MV च्या ठिकाणी व्हॅल्यू राईट हँड साइड h अपॉन 2 पाय RN याचा स्क्वेअर आणि मल्टिप्लायर टर्म आहे M इंटू RN. मल्टिप्लायर टर्म आहे 1 अपॉन M इंटू RN आणि लेफ्ट हँड साइड आहे ZE² अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट RN स्क्वेअर. बघा राईट हँड साइड सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल आपल्याला h² अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 पायचा स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर आणि हा आहे RN² इंटू 1 अपॉन M RN. राईट हँड साइड आहे ZE² अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 RN². हा RN² या RN² सोबत झाला कॅन्सल. इकडे 4 या 4 सोबत कॅन्सल. हा पाय एका पाय सोबत कॅन्सल. उरलेल्या टर्म परत रिअरेंज करायच्या. कुठल्या टर्म उरल्या राईट हँड साइडला राहिला ZE² खाली राहिला एप्सिलॉन 0 इकडे राईट हँड साइड h² M RN h² M RN h² M RN. आता अच्छा हे बघा आपलं इथे काय उकलं n राहिला इथे होता n h अपॉन 2 पाय इथे n होता म्हणजे इथे MV च्या ठिकाणी इथे काय येईल n येईन इथे येईन n इथे पण येईन n² इथे पण येईन n². तो n आपला तिथे मिस झाला होता n तिथे मिस आउट झाला होता h अपॉन 2 पाय. आता हा जो इक्वेशन आहे याला करायचं परत रिअरेंज. आपल्याला काय काढायचं आहे RN. काय काढायचं आहे RN. मग हा RN इकडे समोर नेक्स्ट स्लाइड वर बघा काय काढायचं आहे RN. मग RN घ्यायचा राईट हँड साइडला उरलेला टर्म पाठवायचा पूर्ण लेफ्ट हँड साइडला. RN इकडे गेल्यानंतर हा एप्सिलॉन 0 जाईल न्यूमरेटरला ZE² जाईल डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला काय मिळेल तुम्हाला n² h² डिनॉमिनेटरला काय राहील ZE² M ZE² M आणि हा एप्सिलॉन 0 न्यूमरेटरला. म्हणजे बघा हे मिळालं तुम्हाला इक्वेशन कशाचं ह्यावाला इक्वेशन मिळेल तुम्हाला रेडियस ऑफ इक्वेशन मिळालं this is the equation of radius of electron in nth ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जो आहे त्या इलेक्ट्रॉनचा nth ऑर्बिट मध्ये रेडियसचा एक्सप्रेशन. आता हे इक्वेशन लक्षात ठेवायचं का नाही यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी क्वांटिटी फक्त एवढ्या m जे आहे ना इथे हे m आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन ना m हे आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन m आहे मास ऑफ
इलेक्ट्रॉन. बघा लक्षात काय ठेवायचं आहे, n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 1 साठी आता n इज इक्वल टू 1 मध्ये जिथे जिथे n दिसतो तिथे n 1 व्हॅल्यू पुटअप करायची. काय मिळेल r1, काय मिळेल r1 1 स्क्वेअर h स्क्वेअर एप्सिलॉन 0 z e स्क्वेअर इंटू हे एमई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. बघा यामध्ये इप्सिलॉन 0 आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री कोन, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, h असतो प्लँक कॉन्स्टंट, n इज इक्वल टू 1 आणि हायड्रोजन ॲटमसाठी z इज इक्वल टू 1 असतो. कशासाठी हायड्रोजन ॲटमसाठी, म्हणजे हा जो z दिसतो या झेडच्या ठिकाणी पण काय करायचं आहे 1 पुट करायचं आहे. ह्या झेड जो दिसतोय डिनॉमिनेटरला झेडच्या ठिकाणी पण काय करायचं आहे 1 पुट करायचं आहे. मग ही जी पूर्ण व्हॅल्यूज आहे तुम्ही इथं h ची व्हॅल्यू पुट करायची, h असतो प्लँक कॉन्स्टंट, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. इप्सिलॉन 0 असतो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, त्याची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻31. मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते 1.6 नाही, मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू असते 9.1, काय असते 9.1 इंटू 10⁻31 kg. चार्जची पण व्हॅल्यू माहिती असते 1.6 इंटू 10⁻19 कुलम. या सर्व व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही या इक्वेशन मध्ये पुटअप करता ना तर त्यावेळेस तुम्हाला r1 म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची फर्स्ट ऑर्बिट मध्ये रेडी असते याची व्हॅल्यू मिळते बघा 0.53 अँगस्ट्रॉम, 0.53 अँगस्ट्रॉम, 0.53 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम म्हणजे काय तर एक अँगस्ट्रॉम म्हणजे असतो 10⁻⁻10 मीटर. हे 1 अँगस्ट्रॉम टू मीटर कन्व्हर्सेशन्स आहे. लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे की r1 जो असतो ना r1 त्यालाच आपण a0 म्हणत असतो. a0 म्हणजे काय बोर्स रेडियस, याची व्हॅल्यू असते 0.53 अँगस्ट्रॉम. ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. आणि nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची जी रेडियस असते हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक ॲटमसाठी तर ती असते बघा n स्क्वेअर अपॉन झेड, n स्क्वेअर अपॉन झेड इंटू a0, n स्क्वेअर अपॉन झेड इंटू a0. तर तुम्हाला लक्षात फक्त हा वाला फॉर्म्युला ठेवायचा आहे. कुठला हा वाला, हा वाला जो फॉर्म्युला दिसतोय हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवायचं आहे नोटमध्ये की n जो आहे ना आर्यन म्हणजे काय तर आर्यन ही आहे रेडियस कशाची इलेक्ट्रॉनची, कुठे हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन लाईक ॲटम किंवा कुठलाही ॲटम. कारण झेडची व्हॅल्यू कुठल्याही ॲटमसाठी वेगवेगळी असू शकते. कारण हायड्रोजन ॲटमसाठी Z1 आहे, हेलियम जर असेल तर ते हेलियमसाठी Z2 आहे, लिथियम जर असेल तर लिथियमसाठी Z3 आहे. म्हणजे Z व्हॅरी होऊ शकतो, आर्यन जो आहे आर्यनशी असोसिएटेड कुठल्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली की आर्यन जो असतो तो n स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, आर्यन n स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. दुसरी nth ऑर्बिटमधल्या रेडियसशी असोसिएटेड गोष्ट कुठे लक्षात ठेवायची आहे की आर्यन हा झेडला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, आर्यन झेडला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी किंवा तिसरी नोट nth ऑर्बिटमध्ये असणाऱ्या हायड्रोजन ॲटमच्या रेडियसशी असोसिएटेड लक्षात ठेवायची आहे की आर्यन जो असतो तो असतो n स्क्वेअर इंटू a0, आणि चौथी आर्यन ही मासला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, आर्यन ही मासला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, मास ऑफ इलेक्ट्रॉनला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणजे बघा कधी कधी तुम्हाला क्वेश्चन्स असे विचारतात की हायड्रोजन ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे, बघा क्वेश्चन कसे विचारतात कधी कधी, सपोज करायचा हा हायड्रोजन ॲटम आहे, त्याचा न्यूक्लियस आहे आणि या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे, या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहेत. आणि या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असताना फर्स्ट ऑर्बिटची रेडियस 0.53 अँगस्ट्रॉम आहे असं दिलेलं राहतं. आणि क्वेश्चन मध्ये कधी कधी विचारतात की हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन जर का तुम्ही म्युऑनने रिप्लेस केला, कशानं म्युऑन या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलने जर का रिप्लेस केला. आता म्युऑन हा इलेक्ट्रॉनशी असोसिएटेड किंवा एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो, इलेक्ट्रॉन आणि म्युऑन दोन्ही इलेक्ट्रॉन्स असतात, हे आपण पार्टिकल फिजिक्स मध्ये बघितलेलं आहे.
तर जर हा इलेक्ट्रॉन जो हायड्रोजन ॲटम मध्ये फर्स्ट बोअर्स ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत आहे, तो जर का आपण या म्युऑननं रिप्लेस केला तर या ॲटमची या फर्स्ट ऑर्बिट मध्ये रेडियस किती असेल, फर्स्ट ऑर्बिट मध्ये रेडियस किती असेल. तर बघा हा क्वेश्चन, याचा आन्सर तुम्ही कशा पद्धतीने काढणार. तर बघा आपण रिलेशन बघितलेलं आहे की आर्यन जो आहे तो आर्यन हा मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मासला ज्यावेळेस आपण आर्यन रिलेशन काढलं त्यावेळेस आपण अजून केलं की तो जो आहे तो ऑर्बिटिंग करणारा तो इलेक्ट्रॉन आहे. बट फॉर म्युऑन निगेटिव्ह चार्ज म्युऑनसाठी, आणि बघा म्युऑनचं जे मास आहे ना ते म्युऑनचं मास असतं 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. हे एक रिलेशन आहे म्युऑनचं मास आणि इलेक्ट्रॉनच्या मासमध्ये की म्युऑनचं मास इलेक्ट्रॉनच्या मासच्या 105 टाइम्स ग्रेटर असतं, 105 टाइम्स मोठं असतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास जर तुम्ही 1 युनिट कन्सिडर केलं, 1 युनिट जर कन्सिडर केलं इलेक्ट्रॉनचं मास, तर म्युऑनचं मास जे आहे ते असतं 105 युनिट, 105 युनिट. मग आपण या इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन जर का म्युऑनने रिप्लेस केला तर त्या म्युऑनच्या ऑर्बिटची रेडियस किती असेल, तर ती रेडियस असेल बघा R1. ती जी रेडियस आहे ती रेडियस प्रोपोर्शनल असेल म्युऑनच्या मासला. बट म्युऑनचं मास हे 105 टाइम्स इलेक्ट्रॉनचा मास आहे. आणि आपण आत्ताच बघितलं की काय nth ऑर्बिटमध्ये हायड्रोजन ॲटमच्या nth ऑर्बिटमध्ये जी इलेक्ट्रॉनची रेडियस असते ती मास ऑफ इलेक्ट्रॉनला जर प्रोपोर्शनल असेल तर त्याची व्हॅल्यू असते फर्स्ट ऑर्बिटसाठी 0.53 अँगस्ट्रॉम, 0.53 अँगस्ट्रॉम असते. 0. बघा ही इथं दिलेलीच आहे 0.53 अँगस्ट्रॉम असते. आता R1 प्राइम अज्यूम करू आपण की हा इलेक्ट्रॉन जर का या म्युऑनने रिप्लेस झाला तर येणाऱ्या ऑर्बिटची रेडियस आहे R1 प्राइम. ती किती असणार, R1 डिवायडेड बाय 105. म्हणजे R1 आहे 0.53 डिवायडेड बाय 105 अँगस्ट्रॉम. आपण याला अप्रॉक्सिमेटली जर काढायचं म्हटलं तर 105 ला आपण अप्रॉक्सिमेटली 100 कन्सिडर करू. मग ही काय मिळेल तुम्हाला R1 प्राइम अप्रॉक्सिमेटली मिळेल 0.53 डिवायडेड बाय 100 अँगस्ट्रॉम. 100 म्हणजे पॉवर वरती गेल्यानंतर -2 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 0.53 इंटू 10⁻² अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर, 10⁻10 मीटर. म्हणजे हे मिळेल तुम्हाला 0.53 इंटू 10⁻12 मीटर, -12 मीटर. R1 प्राइम ही रेडियस आहे. R1 प्राइम काय आहे, R1 प्राइमचं सबस्क्रिप्ट लिहून घ्या. R1 प्राइम ही आहे रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ म्युऑन, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ म्युऑन अराउंड न्यूक्लियस इन हायड्रोजन ॲटम, आणि तुम्हाला सरळ सरळ दिसते बघा की काय R1 प्राइम जो आहे तो R1 प्राइम लहान आहे कशाच्या, R1 पेक्षा. R1 काय आहे, इलेक्ट्रॉनची रेडियस ज्यावेळेस तो बोर्स ॲटम किंवा हायड्रोजन ॲटमच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत होता, आणि R1 प्राइम आहे ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन आपण म्युऑन ॲटमने किंवा म्युऑन पार्टिकलने रिप्लेस केला तेव्हा. आणि आपण असं केव्हा लिहू शकलो, कारण आपल्याला माहिती होतं की आर्यन जे आहे हे मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, की जो पार्टिकल इलेक्ट्रॉन असो की म्युऑन असो जो पार्टिकल रिव्हॉल्व करत आहे त्याच्या मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इलेक्ट्रॉनचं मास कमी असतं म्हणून त्याची रेडियस जास्त, म्युऑनचं मास जास्त आहे म्हणून त्याची रेडियस कमी. कारण म्युऑनचं मास हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा जास्त आहे म्हणून R म्यूची ही लहान आहे R इलेक्ट्रॉनपेक्षा. आणि तुम्हाला असेच रिलेशन्स भरपूर वेळा सेटमध्ये विचारतात, तर तुम्ही हा जो क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स पूर्ण याला इथून पॉज करून हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्याशी असोसिएटेड या 4 टर्म्स तुम्हाला हायलाइट करून देतो मी. या ज्या 4 टर्म्स आहेत या 4 टर्म्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. या 4 टर्म जरी तुम्ही या आर्यनच्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात ठेवल्या तरी या टॉपिकशी रिलेटेड जर का क्वेश्चन आला तर तुम्ही या इझिली सॉल्व करू शकता. पहिला आर्यन
एन स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो हा पॉईंट, झेडला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो सेकंड पॉईंट, एन स्क्वेअर इंटू ए नॉट असतो थर्ड पॉईंट, आणि ए नॉटची व्हॅल्यू असते 0.53 अँगस्ट्रॉम, आणि हा फोर्थ पॉईंट. आता बघा सेटमध्ये एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आलेला या टॉपिकशी रिलेटेड, तो क्वेश्चन्स आपण घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की यावर बेस क्वेश्चन्स कसा आहे. तो बघा क्वेश्चन्स आहे, बघा क्वेश्चन आहे दिलेला, विचारलेला आहे की द व्हॅल्यू ऑफ फिफ्थ बोहर्स नाही, द व्हॅल्यू ऑफ फिफ्थ ऑर्बिट, the value of fifth orbital of hydrogen atom, the value of radius, इथे value of radius करा, कशाची व्हॅल्यू, the value of radius of fifth orbital of hydrogen atom is ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे बघा की फर्स्ट ऑर्बिट रेडियस म्हणजे ए नॉट ची व्हॅल्यू ही दिलेली आहे 0.53 अँगस्ट्रॉम. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, ऑप्शन ए दिलेला आहे 0.529 अँगस्ट्रॉम, ऑप्शन बी दिलेला आहे 0.26 अँगस्ट्रॉम, ऑप्शन सी दिलेला आहे 8.4 अँगस्ट्रॉम, आणि ऑप्शन डी दिलेला आहे 13.25 अँगस्ट्रॉम. आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आलेला आहे सेट 2019 मध्ये, 2019 म्हणजे खूप रिसेंट क्वेश्चन. याला बघा कसं सॉल्व्ह करायचं, आपण आत्ताच काय लक्षात काय बघितलेलं आहे, हे वाला रिलेशन, कुठल्या वाला, हे बघा इथे काय आहे, Rn इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन झेड ए नॉट. आर्यन काय आहे बघा सोल्युशन मध्ये, आर्यन काय आहे एन स्क्वेअर अपॉन झेड ए नॉट, इथे किती ऑर्बिट मध्ये विचारलेलं आहे, फिफ्थ म्हणजे एन इज इक्वल टू 5, फिफ्थ ऑर्बिट मध्ये विचारलेले आहे ना. फिफ्थ ऑर्बिट मध्ये एनची व्हॅल्यू किती असेल 5, एनची व्हॅल्यू असेल 5. त्यानंतर कुठल्या ॲटमशी रिलेटेड विचारते, हायड्रोजन ॲटम. बघा हायड्रोजन ॲटम मध्ये झेडची व्हॅल्यू असते 1. तुमचा प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह झाला. काय ए नॉट दिलेलेच आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये, किती आहे ए नॉट 0.53 अँगस्ट्रॉम. एन क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की फिफ्थ ऑर्बिट साठी म्हणजे एन 5, कशाशी, हायड्रोजन ॲटमशी. सरळ फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या, R5 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाते. R5 मिळतो बघा काय 5 स्क्वेअर, झेडची व्हॅल्यू 1, ए नॉट आहे 0.53 युनिट अँगस्ट्रॉम. 5 स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 0.53. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे मिळतं 13.25 आणि युनिट अँगस्ट्रॉम. 13.25 अँगस्ट्रॉम म्हणजे R5 म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ फिफ्थ ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम इज 13.25 अँगस्ट्रॉम. 13.25 अँगस्ट्रॉम म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन कधी विचारलेला होता, सेट 2019. तुम्हाला कळालं असेल की हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचं किती इम्पॉर्टन्स आहे. हा फॉर्म्युला या पेजवर जेवढ्या काही प्रॉपर्टीज दिसत आहेत तुम्हाला, त्या सर्व प्रॉपर्टीजवर बेस क्वेश्चन्स सेट मध्ये येतात, आणि ते तुम्ही फक्त या पेजवर असणाऱ्या हे 2 आणि हे 4 6 पॉईंट लक्षात ठेवून इझिली बघा 2 मार्क्स मिळू शकता. सेट 2019 मध्ये आलेला हा क्वेश्चन होता. ओके, त्यानंतर बघू आपण काय केलं, आर्यन कॅल्क्युलेट केलं. आता आपण कॅल्क्युलेट करू काय व्हीएन. व्हीएन म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी. व्हीएन म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. nth ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करत आहे, त्या nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असताना इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती असेल.
तर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती असेल बघा. सेकंड बोर्स पॉस्च्युलेट्सनुसार आपल्याला काय होतं, एम व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटीला नाव द्यायचं व्ही एन, रेडियस होते आर एन. हे काय तुमचं अँग्युलर मोमेंटम आणि हे इक्वल होतं कशाच्या, एच अपॉन 2 पाय, एच अपॉन 2 पाय, एन एच अपॉन 2 पाय, एच अपॉन 2 पायच नव्हतं, एन एच अपॉन 2 पाय, ज्यामध्ये एन तुमचा 1 2 3 4 अप टू सो ऑन असा व्हॅरी करत होता. एन काय करत होता, असा व्हॅरी करत होता. आर एन काय आहे, एनएथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस, एनएथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस काय आहे, आर एन. ओके, आर एनचं कॅल्क्युलेशन आपण आत्ताच केलं, आर एनची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. आपल्याला काढायचं बघा व्ही एन, काय काढायचं आहे, व्ही एन. मग उरलेल्या दोन टर्म लेफ्ट हँड साईडला पाठवा, एन एच अपॉन 2 पाय इंटू एम आर एन, इंटू एम आर एन. बघा या फॉर्म्युलामध्ये काय करायची, आर एनची व्हॅल्यू पुट करायची. आर एनची व्हॅल्यू आपण काढली कुठे, आर एनची व्हॅल्यू आपण काढली ही वाली, आर एनची व्हॅल्यू आपण इथे काढली. काय आहे, एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन झेड ई स्क्वेअर एम. काय आहे आर एनची व्हॅल्यू, उरलेल्या टर्म अगोदर जशा तशा लिहून घ्या, 2 पाय एम. आर एनची व्हॅल्यू काय आहे, आर एनची व्हॅल्यू आहे एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0. काय आहे, एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन झेड ई स्क्वेअर एम, अपॉन झेड ई स्क्वेअर एम. हा एम या एम सोबत कॅन्सल झाला, हा एक एच या एच सोबत कॅन्सल झाला, हा झेड ई स्क्वेअर न्यूमरेटरला शिफ्ट करा, हा एक एन या एन सोबत कॅन्सल झाला, न्यूमरेटरला शिफ्ट करायचा आहे, झेड ई स्क्वेअर खाली बघा काय उरते इथे, 2 पाय एन एच एप्सिलॉन 0, 2 पाय एन एच एप्सिलॉन 0, 2 पाय एन एच एप्सिलॉन 0. हे मला जे रिलेशन मिळाले, ही मिळाली तुम्हाला व्हॅल्यू कशाची, एनएथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची, एनएथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी. यामध्ये आणखी लक्षात काय ठेवायचं आहे, तर बघा चला या इकडे, यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, व्ही एन इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये काही टर्म इंटू एन अपॉन झेड, एन अपॉन झेड, का झेड अपॉन एन, येस झेड अपॉन एन, झेड अपॉन एन, एन अपॉन झेड नाही तर काय झेड अपॉन एन. ब्रॅकेटमध्ये कुठल्या टर्म उरतात मग, झेड अपॉन एनच्या व्यतिरिक्त बाकीच्या टर्म ई स्क्वेअर अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0, ई स्क्वेअर अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आणि एच उरला असं नाही आणखी. ओके, एच कुठे, एच न्यूमरेटर, हा एच डिनॉमिनेटरला आहे, एच आहे एप्सिलॉन 0 एच, एच आहे डिनॉमिनेटरला. बघा हा जो टर्म दिसतोय तुम्हाला, यामध्ये प्रत्येक टर्म कॉन्स्टंट आहे, ई कॉन्स्टंट आहे, एप्सिलॉन 0 कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे. जेव्हा तुम्ही या सर्व व्हॅल्यू ज्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करता, ई ची व्हॅल्यू, चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची, एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आणि प्लँक्स कॉन्स्टंट एच ची व्हॅल्यू, तर तुम्हाला हे जे आहे ई स्क्वेअर अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 एच, तर याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते बघा 2.18, काय 2.18 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंड. कशाची, या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या टर्मची. मग तुम्ही एनएथ ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कशी लिहू शकता, व्ही एन इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁻⁶, याला मल्टिप्लाइड बाय झेड अपॉन एन मीटर पर सेकंड. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ही क्वांटिटी कुठली, ही वाली. ही जी फॉर्म्युला दिसतोय ना, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कुठला फॉर्म्युला, की एनएथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी किती असते, 2.18 इंटू 10⁻⁶ आणि त्याला मल्टिप्लाइड असतो झेड बाय एम, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. पॉज करून तुम्ही याला नोट करून घ्या. मग आता इथे फॉर हायड्रोजन ॲटम, फॉर हायड्रोजन ॲटम इन एन इज इक्वल टू 1, हायड्रोजन ॲटम मध्ये एन इज इक्वल टू 1 साठी, हायड्रोजन ॲटम साठी झेडची व्हॅल्यू 1 असते आणि एनची व्हॅल्यू 1. या व्हॅल्यू जर त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस काय मिळेल तुम्हाला, 2.18 इंटू 10⁻⁶.
झेडची व्हॅल्यू 1, एनची व्हॅल्यू 1 मीटर पर सेकंद, म्हणजेच किती मिळालं तुम्हाला 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंद. ही काय आहे, फर्स्ट बोअर्स ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे फर्स्ट बोअर्स ऑर्बिटमध्ये. कुठे, तर फर्स्ट बोअर्स ऑर्बिटमध्ये. फर्स्ट बोअर्स ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची काय आहे, रेडियस आहे का, व्हेलॉसिटी आहे. आता क्वेश्चन एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसा येऊ शकतो, तुम्हाला विचारू शकता काय, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन helium atom in second orbit. असा क्वेश्चन सीटमध्ये विचारू शकता. खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. आता तुम्हाला मी ऑप्शन देत नाहीये, आपण काय करू, याचा आन्सर कॅल्क्युलेट करू. तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन लिहून घ्या पॉज करून, त्यानंतर आपण याचं सोल्युशन बघू. अगोदर तुम्ही ट्राय करा, नाही आलं तर तुम्ही अनपॉज करून सोल्युशन बघायचं आहे. बघा याचं सोल्युशन. कुठल्या ॲटमसाठी विचारलेलं आहे, हेलियम ॲटमसाठी बघा काय असतो, Z इज इक्वल टू 2. कितव्या ऑर्बिटमध्ये विचारलेलं आहे, सेकंड ऑर्बिटमध्ये. कितव्या ऑर्बिटमध्ये विचारलेलं आहे, सेकंड ऑर्बिटमध्ये म्हणजे n इज इक्वल टू 2. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, Vn इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁶ Z अपॉन n मीटर पर सेकंद. झेडची व्हॅल्यू 2 आणि n ची व्हॅल्यू 2 पुट करायची, काय मिळेल तुम्हाला 2.18 इंटू 10⁶ 2/2 मीटर पर सेकंद. हे 2 एकमेकांसोबत झाले कॅन्सल. हा किती मिळाला तुम्हाला 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंद. V2 ची व्हॅल्यू म्हणजे हेलियम ॲटमच्या सेकंड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी इक्वल आहे हेलियम ॲटमच्या सेकंड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी इक्वल आहे बोहर्सच्या म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या रेडियसच्या इक्वल. हे वाले रिलेशन्स वर बेस्ड तुम्हाला ज्या हायर लेवलच्या कॉम्पिटिशन एक्झाम आहे जशी जेस्ट, CSIR नेट यामध्ये ही रिलेशन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर तुम्हाला कळालं nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियसचा फॉर्म्युला आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्यानंतर तुम्हाला कळलं असेल की nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला आणि त्यामधल्या हवाला फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. काय करायचा, हा रिमेंबर हा काय करायचा आहे, तुम्ही रिमेंबर करायचा आहे. आणि हा क्वेश्चन हे समोर लिहून घ्या हायड्रोजन ॲटमसाठी. कधी कधी तुम्हाला सरळ याच्यावर बेस सुद्धा सेटमध्ये क्वेश्चन विचारू शकता. कशावर बेस, हा जो आहे आम्ही तुम्हाला हे जे सगळे सेटमध्ये येणारे क्वेश्चन्सच लिहून देतोय, पॉईंट लिहून देतोय, म्हणजे सेटमधलेच क्वेश्चन आहे. कारण ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्सवर CSIR नेटमध्ये खूप 5 मार्कचा क्वेश्चन असतो. सेटमध्ये 2 मार्कचा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला असे लहान लहान पॉईंटच विचारत असतात. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. पहिलं Rn असते n² A0. A0 ची व्हॅल्यू असते 0.53. n² A0 किंवा n² अपॉन Z म्हणू शकतो आपण याला, n² अपॉन Z A0. त्यानंतर nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस व्हेलॉसिटी 2.18 इंटू 10⁶ इंटू Z अपॉन n. तर आजच्या या लेक्चरचा तुमचा हा आणि हा काय आहे, 2 इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर आपण काय करू आता, नेक्स्ट लेक्चर जे आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि एनर्जीशी असोसिएटेड कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तर nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा टाइम पिरियड, त्याला एक कंप्लीट म्हणजे हा nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे तर याला इथून स्टार्ट झाला तर एवढं पूर्ण रिव्हॉल्यूशन करून येण्यासाठी किती टाइम लागतो, तर तो nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड, nth ऑर्बिटमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची
आणि याच्याशी असोसिएटेड एक फिक्स क्वांटिटी किंवा एक इम्पॉर्टंट वाला फॉर्म्युला, याच्याशी असोसिएटेड एक फिक्स क्वांटिटी आणि एक फिक्सवाला फॉर्म्युला याच्याशी असोसिएटेड आणि यांचे काही रिलेशन्स, आणि याच्यावर बेस सेटमध्ये कशी क्वेश्चन्स विचारतात आणि तुम्हाला कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे असतात ते आपण काय करू आता. बाकीचे हे जे 3 पॉईंट्स आहेत या 3 पॉईंट्सचे नेक्स्ट लेक्चरला बघू. आजच्या लेक्चरमधला हा पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट, हे 2 पॉईंट तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्यायचे. याला वेगळ्या कलरने तुम्ही हायलाईट केलं तरी चालतं. इथे तुम्हाला हायलाईट करून देतो. तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये वेगळ्या कलरचा पेनचा यूज करून याला हायलाईट करून घ्यायचं आहे. कारण तुमचा सेटमधला क्वेश्चन्स या बघा या फॉर्म्युल्यानुसार आणि ॲटमॅक्स या फॉर्म्युल्यानुसार, आणि याच्यानंतर आणखीन आला तर एक ENचा फॉर्म्युला येईल. मग हा TN आणि FN याच्यावर बेस फॉर्म्युल्यावर बेस क्वेश्चन्स यायचे चान्स खूप रेअर आहे. म्हणून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर एक हा ही रिलेशन, दुसरं ही रिलेशन, आणि उद्या आपण जे बघू, उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये एनर्जीचं रिलेशन. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, लक्षात ठेवलं तर वेल अँड गुड. आणि आपण या कन्सेप्टवर बेस काही न्यूमेरिकल्स डिस्कस करू. आणि बाकी आणखी प्रॅक्टिससाठी तुम्हाला याच्यावर बेस कशी क्वेश्चन्स असू शकतात तर तुम्हाला ते आपल्या वर्कशीटमध्ये मिळून जातील. बाकीचा समोरचा जो पोर्शन आहे तो समोरचा पोर्शन आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, ज्यामध्ये आपण nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करू आणि त्या ऑर्बिटमध्ये त्याला कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आणि त्याची त्या nth ऑर्बिटमध्ये फ्रिक्वेन्सी, या साऱ्या टर्म ज्या आहेत त्या आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट करू. ओके. तुम्हाला जर काही म्हणजे क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते नंतर आपल्याला म्हणजे ॲपच्या डाऊट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके. भेटू दे ना मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत हा जो कन्सेप्टचा आहे या कन्सेप्टने व्यवस्थित रिवाइज करत राहा, आणि त्याच्यावर बेस जर का तुम्हाला दुसऱ्या एखाद्या रेफरन्स बुकमधून, स्टँडर्ड रेफरन्स बुकमधून काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळत असतील तर ते ट्राय करत राहा.